1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना कर भरणा करण्यास मनपाद्वारे 21 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र तोपर्यंत कर भरणा न करणाऱ्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली गेली असून शहरातील वर्दळीच्या सर्व चौकांवर असे बॅनर लावण्यात आले आहे। यात विनोद बुराडे, लागूबाई भुफा, नामदेवराव पारवेकर, केवलराम गुलाणी, विनस बनोत, विदर्भ क्रॉन्केट प्रायव्हेट, विठ्ठल पंदिलवार, नजीर करीम मेहमद वसुद्दीन, निर्मलादेवी पंडित, श्यामराव लांडगे, समृद्ध जीवन फूड्स लिमिटेड, सायराबाई गांधी, रीना सरका, समृद्धी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट असे एकूण 51,29,000 थकबाकी असणाऱ्या 16 थकबाकीदारांची नावे प्रकाशित करण्यात आली आहे। शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे। यासाठीच मनपाद्वारे थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। 1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता। यासाठी त्यांना 21 मार्चची मुदत सुद्धा देण्यात आली होती। मात्र या उपर कर भरणा न केल्यास थकबाकीदारांची नावाचे बॅनर प्रसिद्ध करण्यात आले आहे। नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे याआधी स्पष्ट करण्यात आले होते। महानगरपालिकाने जी कर वसुली मोहीम सुरू केली त्यामध्ये असं लक्षात आलं की मोठे थकबाकीदार ज्यांच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त रक्कम थकीत आहे असे जवळपास 13 करोड रक्कम ही 1 लाखापेक्षा जास्त थकबाकीदारांकडे प्रलंबित आहे। अशा थकबाकीदारांपैकी पहिली यादी काढण्यात आली आणि अशा 51 लोकांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याबाबतची पूर्वसूचना ही सर्व थकबाकीदारांना देण्यात आली होती। वारंवार त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे आमचे करलिपिक आणि महानगरपालिकेचे लोक तसेच विभागाकडून संपर्क करत होते। तरीही ज्या नागरिकांनी यामध्ये दिरंगाई दाखवली त्याकरता हा उपाययोजना म्हणून कारण महानगरपालिकेला जे काही सेवा द्यायच्या आहेत हे टॅक्सच्या वसुलीतून द्याव्या लागतील आणि सध्या शासकीय अनुदानाची कमतरता बघता टॅक्स वसुली होणे आवश्यक आहे, अन्यथा महानगरपालिकेच्या बेसिक सुविधा आहेत त्या देऊ शकणार नाही। त्यामुळे सर्व थकबाकीदारांना आव्हान आहे की सर्व प्रकारे आपली जे काही थकबाकी असेल, जे काही कर भरणा असेल तो त्वरित करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे। या पुढचा टप्पा 50,000च्या वरील ज्यांची थकबाकी आहे अशांची यादी महानगरपालिकेने काढून ठेवली आहे, त्यांना संपर्क करणे सुरू आहे आणि त्यांची सुद्धा यादी लवकरच येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही प्रसिद्ध करणार आहोत।